राष्ट्रपतींच्या कालच्या कार्यक्रमामुळे राधानगरीत मात्र प्रवाशांची गैरसोय। काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमासाठी 5 गाड्या आरक्षित झाल्या। त्यामुळे आधीच ऑक्सिजनवर सुरू असलेल्या वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला। अनेक नेहमीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्यानं प्रवाशांना बस स्टॉपवर ताटकळत बसावं लागलं। काल श्रावण सोमवार आणि अमावास्या असल्यानं तालुक्यातील प्रसिद्ध शिवमंदिरे आणि आदमापूर इथल्या जादाच्या फेऱ्यामुळे एसटी वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला होता। कोकणातून येणाऱ्या बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या, त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। प्रवाशांना एसटी बस स्थानक आणि प्रवासी थांब्यावर ताटकळत बसावं लागलं। अनेक कॉलेज युवक युवतींना एसटी बस अभावी घरी बसावं लागलं। राष्ट्रपती, मंत्री आणि इतर कार्यक्रमांसाठी एसटीच्या गाड्यांचा वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि सत्ताधाऱ्यांना गाड्यांच्या कमी संख्येमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन एसटीची चाके तोट्याच्या रस्त्यावर रुतलेली दिसत नाहीत का, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित होत होता। एसटीच्या चाकांना गती देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राधानगरी आगाराला लागणाऱ्या एसटी बसेस वाढवून देण्याची गरज आहे। राधानगरीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे। आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी। जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी। डी फार्मसी, बी फार्मसी, पीजीडीएमएलटी, जीएनएम नर्सिंग, बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम। 11वी 12वी सायन्स सोबतच सर्व सीईटी, जेईई, नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज। तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएचडी धारक स्टाफ। मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उत्कृष्ट कॅन्टीन, अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी। प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी। फोन 77 76 82 82 52 आणि 98 60 70 34